problem, same problem is that one. Okay, this is also same problem is there. Same steps we have to use here to solve that problem. Okay, presentation मध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ओके, तो प्रॉब्लेम राईट डाऊन करा आणि तो प्रॉब्लेम आपल्याला आज सॉल्व करायचा आहे. ओके, इन द प्रिव्हियस लेक्चर वी आर ऑल्सो सॉल्व वन टाइप ऑफ सच टाइप ऑफ प्रॉब्लेम. ओके, काल आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व केलेला होता. And in that problem we have to find out the change in frequency. Okay, हाँ, जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल ऑफलाईन स्टुडंट्स तर तुम्ही त्या प्रेझेंटेशनवर क्लिक करा. तिथं तुम्हाला तो प्रॉब्लेम इझिली अवेलेबल आहे. ओके, क्लिअरली तिथं दिसेल तुम्हाला तो प्रॉब्लेम आणि तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे. ऑनलाईन स्टुडंट्स प्रॉब्लेम लिहून झाल्यानंतर मला सांगा की तुम्ही प्रॉब्लेम लिहिलाय. Okay, everyone, finish your writing work. Tell me. हाँ, ऑनलाईन स्टुडंट्स लिहिला प्रॉब्लेम लिहिला का? ओके, सो लेट्स सी हियर. हाँ, प्रॉब्लेम आता आपण सॉल्व करणार आहोत. सो एव्हरीवन लुक ॲट हियर. ओके, ऑफलाईन अँड ऑनलाईन बोथ वन. व्हॉट इज द गिवन डेटा इज हियर. लुक ॲट दिस प्रॉब्लेम. कालच्या सारखा सेम प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द फर्स्ट व्हॅल्यू इन युअर प्रॉब्लेम इज गिवन. दॅट इज द रेटिंग ऑफ अ सिंक्रोनस जनरेटर. ओके, rating of synchronous generator, rating of synchronous generator is given by, that is the 200 MVA. Online students give me the given data. Okay, next काय दिलेला आहे. what is the frequency, that is the 50 hertz is there. Okay, what is the frequency is there, 50 hertz. Next, the value is given to you, that is the change in a load. How much is the change? That is the 75 megawatt is there. Okay, 75 megawatt is there. Next, that is the time. Okay, how much? T ची व्हॅल्यू पर्टिक्युलर दिलेली आहे तिथं. How much the value? That is 0.35 second. After that one, H is given also, 5 kilowatt second per kVA. ओके, हा आहे तुमचा गिवन डेटा.
लक्षात ठेवा, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जर समजा तुम्हाला गिव्हन डेटा लिहिता आला तर तुमचा 50% प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतो. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? व्हॉट इज द पॅरामीटर वी हॅव टू फाइंड हिअर? दॅट इज द चेंज इन अ फ्रिक्वेन्सी. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट्स सी हिअर. फर्स्ट we have to find out the kinetic energy is there. First we have to find out the kinetic energy, and that kinetic energy is given by, what is the formula? काय आहे फॉर्म्युला? H into rating of that particular generator, rating of synchronous generator. What is the value of a H? That is 5. Okay, into what is the value? Rating of a generator, that is 200 MVA is there. लक्षात घ्या, कालही आपण सांगितलेलं होतं 200 MVA म्हणलं, पण तुमचा जो H आहे, ओके, त्याची व्हॅल्यू तुम्ही केव्हीए मध्ये दिलेली आहे. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहेत? इक्वल करायच्या आहेत. त्यामुळं आपण पर्टिक्युलर काय करणार आहेत? 200 into 10⁻³ is there. 200 ऍज इट इज घेतलं. ओके, आणि केव्हीए असल्यामुळं तुमची पर्टिक्युलर रेटिंग तुम्ही 10⁻³ न त्याला मल्टिप्लाय केलं. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस वन? दॅट इज 1 into 10⁻6 इज देअर. लक्षात येते? समजतंय जनरल? 1 into 10⁻6 वॅट. ओके, 10⁻6 कन्सिडर केला तर मेगावॅट येईल. गेटिंग दिस पॉइंट? जर समजा तुम्हाला किलोवॅट मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल? दॅट इज नथिंग बट द 1000 into 10⁻³ दॅट इज किलोवॅट. ओके, सॉरी, केव्हीए कन्सिडर करू. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं होतं? अनदर फॉर्म्युला ऑफ युअर कायनेटिक एनर्जी. न्यू कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, व्हॉट इज द फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय change in a load, that is change in a load into T is there. What is the value? बर, आता जे नवीन आलेले आहेत, ओके, त्यांना पर्टिक्युलर लक्षात येणार नाहीये. का येणार नाही? कारण हे फॉर्म्युले आपण अगोदर डिस्कस केलेले आहेत अगोदरच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण असं सांगितलेलं होतं की कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करता त्यावेळेस तुम्हाला दोन कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, दोन फॉर्म्युले आहेत. H into rating of synchronous generator, that is the basic kinetic energy, and second one, kinetic energy चा second formula, change in a load into T, that is time. Okay, getting my point? सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला गिव्हन डेटा मध्ये दिलेल्या होत्या. बघा, आता पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये H ची व्हॅल्यू दिली होती 5. गिव्हन डेटा मध्ये H ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. ओके, rating of a synchronous generator, how much? 200 MVA, that is also given here. Okay, that is also given here. After that one, that calculations we have to done here and that value convert into the KVA format. After that one, change in a load. Second formula काय दिलेला होता? Change in a load. दिसतंय? Change in a load. What is the value of a change in a load? That is 75 into 0.35. What is the value of a time? That is 75 into 0.35. Tell me, what is the value? 36.25. $26.25. Okay. What is the value? 26.25. Correct आहे? बर, ही व्हॅल्यू कशात दिलेली आहे? मेगावॅट मध्ये दिलेली आहे. ह्याला जर समजा मी कन्वर्ट केलं
इन दी फॉर्मॅट ऑफ केव्हीए. ओके, किलोवॅट मध्ये जर समजा मी पर्टिक्युलर त्याला कन्वर्ट केलं तर काय येणार आहे, शिफ्टिंग देअर. ओके, आता तो फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इथं प्रॉब्लेम मध्ये सुद्धा. गेटिंग दिस स्लाइड हिअर. ओके, बघा 10⁻³ कन्सिडर केलं इथं. ओके, का कन्सिडर केलं, कारण रेटिंग आपली कशामध्ये दिली होती, मेगावॅट मध्ये दिली होती, त्याला किलोवॅट मध्ये मला मेजर करायचं म्हणून मी काय केलं, 10⁻³ कन्सिडर केलं. ओके, लक्षात येते, समजतंय जनरल. जर मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला तर हे शिफ्ट होतं पॉइंट तिकडं. मग काय येणार आहे, टोटल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, व्हॉट इज द फॉर्म्युला, टोटल कायनेटिक एनर्जी is given by 1000 plus this one. Okay, 1 plus 10⁻³ 10⁻³ गेट कॅन्सल. आपल्याला पर्टिक्युलर काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे फक्त. ओके, 1000 plus 26.25. हाऊ मच, 1026.25 इंटू 10⁻³ लिहिलात काय, न लिहिलात काय, कारण ते रेशो मध्ये सुद्धा परत ते काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला टोटल कायनेटिक एनर्जी किती भेटली, 1025 हे 1026.25 आणि ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे, 1000 आहे. लक्षात येत आहे, समजतंय जनरल. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही रेशो कन्सिडर करताय त्यावेळेस त्या रेशो मध्ये कुठल्या दोन व्हॅल्यूज येणार आहेत, ह्या दोन व्हॅल्यूज येणार आहेत. लक्षात येण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 1 and 2 देऊ शकता तिथं. समजतंय, ते लिहिलं. हा, राईट डाऊन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ऑफलाईन स्टुडंट्सला तो प्रॉब्लेम इथं व्यवस्थित दिसतोय बोर्डवर, तुम्हाला तिकडे ऑनलाईनला दिसतोय का रे. जरी समजा पर्टिक्युलर बोर्डवर दिसत नसेल तर तुम्ही प्रेझेंटेशन यूज करू शकता तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. ओके, गेटिंग माय पॉइंट, प्लीज टेल मी. तुम्हाला जर समजा ऑफलाईन किंवा बोर्डवरचं प्रेझेंटेशन व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल तर मी लगेच प्रेझेंटेशन सुद्धा तिथं दिलेलं आहे. ओके, यू फॉलो दॅट स्लाइड्स ऑल्सो. ज्यांना प्रॉब्लेम पुढचा येतोय, काल जे अवेलेबल होते आपल्याकडे त्यांनी पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ओके, काही चेंज नाहीये त्यात. Write down that numerical. स्पीड वाढवा थोडी. ऑनलाईन स्टुडंटचे झालंय लिहून त्यांचं तेव्हाच. ओके, तुम्हाला समोर दिसतं तरी लिहून घेत नाही लवकर. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर. काय आहे आता नेक्स्ट स्टेप, वी हॅव टू टेकिंग अ रेशो. ओके, कारण कायनेटिक एनर्जीचे 3 व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत, फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीच्या 2 व्हॅल्यूज माहित झाल्या कायनेटिक एनर्जीच्या, आणि एक फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ऑलरेडी तुमच्या न्यूमरिकलच्या गिवन डेटामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण आता काय नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, वी हॅव टू टेकन अ रेशो इज देअर. व्हॉट इज द रेशो इज देअर. हा, काय आहे रेशो, कायनेटिक एनर्जी न्यू
divided by kinetic energy total is equal to frequency square new frequency square total. ओके, ओल्ड अँड न्यू. काल आपण काय लिहिलं होतं? नॉर्मल लिहिलं होतं का? कुठं? हा, नॉर्मल. ओके, नॉर्मल आणि टोटल यूज केलं होतं का? फ्रिक्वेन्सी न्यू. ओके, हा चालेल. बघा, दोन व्हॅल्यूज. नॉर्मल कायनेटिक एनर्जी हाऊ मच? 1000 divided by total kinetic energy how much is there? 1026.25 is equal to, आता मी हे 10⁻³ कॅन्सल करतोय बरं. तिथं लिहायची गरज नाही, कारण जर समजा रेशो तुम्ही घेतलात तरी ते एकमेकांना कॅन्सल करतील, त्यामुळे मी फक्त व्हॅल्यूज यूज करतोय. ओके, आफ्टर दॅट वन नॉर्मल फ्रिक्वेन्सी इज 50 स्क्वेअर and f square new as it is. Okay, आता काय होईल? How much the value? Tell me. काय येईल व्हॅल्यू सांगा बरं. डायरेक्ट f ची व्हॅल्यू आहे का ती? हा, फक्त या रेशोची व्हॅल्यू सांगा. 0.974. हा, ह्या रेशोची व्हॅल्यू करेक्ट आहे का? 0.974. ओके, 50 स्क्वेअर डिवायडेड बाय f स्क्वेअर न्यू. ओके, f स्क्वेअर न्यू, this term getting this side and this term goes this side. Okay, therefore 50 square divided by 0.974 and taking square root on both sides, we have to get a new frequency. How much is there? 50.66. Okay, getting that answer everyone? 50.66. But in the numerical we have to find out the change in a frequency. Okay, आपल्याला चेंज काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी किती ना पर्टिक्युलर चेंज झाली तुमची. How can we find out that change? Change in a frequency is equal to this new frequency minus old frequency. Okay, 50.66 minus 50, that is 0.66 hertz is there. Getting that value? Change in a frequency is given by change in a frequency is given by f new minus f old. 50.66 minus 50 is given by 0.66 hertz. Okay, that is your final answer. इथं 66 कन्सिडर केलंय. पर्टिक्युलर आपल्याला जे काही आन्सर आले ते लिहा. ओके, everyone solve that problem? Tell me. Online students getting that problem? Okay, next we have to solve the second type of numerical in your load frequency control. In this chapter there are the two types of numericals. First one, we have to change the frequency. Okay, frequency particular change झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला असेल, रेटिंग ऑफ सिंक्रोनस जनरेटर दिला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला
फ्रिक्वेन्सी जी काही चेंज झालेली आहे ती पर्टिक्युलर फाइंड आउट करायची आहे, चेंज इन अ फ्रिक्वेन्सी. त्या टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, टू सेकंड टाइप ऑफ प्रॉब्लेम वी हॅव टू डिस्कस हिअर. त्यासाठी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युलेज आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहेत. त्याच फॉर्म्युलाला सिक्वेन्स मध्ये वापरून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत. ओके, सो नेक्स्ट वी हॅव टू some important formulas are there. Okay, so in that slides we are not mention that formulas. Okay, ऑनलाईन स्टुडंट्स ना स्लाइड मध्ये फक्त न्यूमेरिकल दिसत असेल, नेक्स्ट न्यूमेरिकल दिसत असेल. ओके, त्यांनी आपल्या बोर्डवर लक्ष द्यायचंय. ओके, बोर्ड कड, आणि ते फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे सगळे. ओके, गेटिंग माय पॉइंट. ओके, आता ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं. ओके, दोन जनरेटर्स असतील आपल्याकडे. ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला दोन जनरेटर्स दिले असतील. एव्हरी जनरेटर इज हॅव्हिंग अ डिफरंट रेटिंग, एव्हरी जनरेटर इज हॅव्हिंग अ डिफरंट रिएक्टन्स. सो लुक ॲट हिअर, दिस इज द जनरेटर 1 and this is the generator 2 and load is applied across it. Okay, S1 and S2. S1 and S2 are the two generators and load is given to you. Okay, एक अशा टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत आणि दोन जनरेटर मध्ये टायलाइन यूज करून म्हणजे फ्लॅट फ्रिक्वेन्सी कंट्रोल. इट इज लुक्स लाइक ऍज अ पॅरलल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. ओके, दोन जनरेटर आहेत, ते लोड सप्लाय करतायत. S1 आणि S2 दोन्ही ऑन आहेत, म्हणजे हे कोणाचं एक्झाम्पल झालं, पॅरलल फ्रिक्वेन्सी कंट्रोलचं एक्झाम्पल झालं. इन दॅट पर्टिक्युलर generator is having a separate reactance is there, X1 and X2. That reactance is in a percentage. तो रिएक्टन्स कशामध्ये दिलेला आहे, पर्सेंटेजच्या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. आणि लोडची काहीतरी व्हॅल्यू असेल, दॅट इज इन अ मेगावॅट. लोड हा तुम्ही काय सप्लाय केलेला आहे. जनरेटरची रेटिंग कशामध्ये दिली असेल, MVA किंवा KVA मध्ये. मॅक्झिमम टाइम MVA मध्येच दिली जाते. ओके, किंवा मेगावॅट मध्ये सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. ती रेटिंग तुम्ही कन्सिडर करा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा कुठल्या न्यूमेरिकल मध्ये. आता जो न्यूमेरिकल तुम्ही त्या स्क्रीनवर बघताय मेगावॅट मध्ये दिलेली आहे रेटिंग. रेटिंगचा प्रॉब्लेम नाही, फक्त रेटिंग द्यायला पाहिजे. लक्षात येते, समजतंय जनरल. ओके, हा, सो लेट्स सी अवर फर्स्ट फॉर्म्युला इज देअर. Percentage change in a load of a generator 1. Okay, percentage change in a load of a generator 1 is given by percentage reactance, okay, into load. एक मिनिट, पूर्ण काय पुरत नाही, जस्ट अ वेट. पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड कन्सिडर करू पहिलं. ओके, ऑफ अ जनरेटर जनरेटर 1 इज इक्वल टू पर्सेंटेज रिएक्टन्स, पर्सेंटेज X कन्सिडर करतो मी. आता बघा ह्यामध्ये व्हॅल्यू कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत. ओके, इनटू लोड शेअर divided by rating of generator. Okay, rating of a generator. आता लक्ष द्या, percentage change in a speed of generator 1 is given by percentage reactance. आता बघा S1 कन्सिडर केला तर त्याचा percentage reactance काय असेल, X1. ओके, चेंज लोड शेअर तुम्हाला अज्युम करायचा आहे. वी हॅव टू अज्युम X. ओके, अज्युम करायचा आहे जनरली. डिवायडेड बाय रेटिंग ऑफ दॅट जनरेटर. तुमच्या जनरेटर मध्ये जी पर्टिक्युलर तुम्ही यूज करणार आहेत, आता त्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिला आहे
two generators are having a rating of 300 megawatt and 400 megawatt. मग एकाची रेटिंग किती झाली 300. तुम्ही त्या फॉर्म्युलामध्ये यूज करू शकता. आता हे झालं एका जनरेटरचं. ओके, सेम फॉर्म्युला आहे तुमचा जनरेटर 2 साठी. समजतंय, लक्षात येत आहे. पर्सेंटेज चेंज in a speed of a generator 2 is equal to काय येईल, पर्सेंटेज रिएक्टन्स x2. ओके, इथे x1 कन्सिडर केला तरी चालतं, इनटू लोड शेअर बाय दॅट जनरेटर डिवायडेड बाय रेटिंग ऑफ दॅट जनरेटर 2. रेटिंग ऑफ जनरेटर 2 इज दॅट. ओके, लक्षात येते. आपण सेपरेटली लिहिले. ज्या वेळेस तुम्हाला पर्टिक्युलर न्यूमरिकल सॉल्व्ह करत असतात त्यावेळेस ह्या दोन्ही व्हॅल्यूज, तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज येतील किंवा जे काही इक्वेशन येतील, हे दोन्ही इक्वेशन इक्वल राहतील. मीन्स when the two generating stations are working parallel, then the change in percentage change in a speed of both generators are equal in nature. ओके, न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला. तिथंच तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. तुम्हाला आलेल्या दोन पर्टिक्युलर रेशोला इक्वेट करायचं. ओके, दोन रेशोला, इथं एक रेशो भेटेल, इथं एक पर्टिक्युलर रेशो भेटेल, त्यांना इक्वल करा, इक्वेट करा आणि अननोन व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सिंपल. समजतंय, लक्षात येत आहे. आफ्टर दॅट वन दोन्ही पर्सेंटेज चेंज ज्यावेळेस तुमचा आला तिथं, ओके, जे काही पर्सेंटेज चेंज आला, लेट वी कन्सिडर हिअर लोड शेअर बाय द जनरेटर एक्स. ओके, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण ते बघू कसं सॉल्व्ह करायचं. फक्त हे न्यूमरिकल मध्ये जे प्रॉब्लेम म्हणा किंवा जे फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करायचे आहेत ते लक्षात आले का, कसं वापरायचं, प्रत्येक टर्म समजली का. गेटिंग दॅट टर्म इन दिस फॉर्म्युला, इच अँड एव्हरी टर्म यू हॅव टू अंडरस्टँड हिअर फर्स्ट. काय दिलेलं आहे आणि काय कशाला काय म्हणायचं. ओके, गेटिंग माय पॉइंट, प्लीज टेल मी. ओके, हा एक मिनिट. हा इकडे लक्ष द्या रे. आता there are the two generating stations S1 and S2. Both generating stations are having a synchronous reactance or generator reactance. S1 is having a X1 reactance is here. Reactance is always given in a percentage, and S2 is having a X2 reactance is there. Both reactances are given in a percentage. After that one, both generating stations share the load. दोन जनरेटिंग स्टेशन पॅरलली वर्क करतात तर ते लोड शेअर करतात. आफ्टर दॅट वन, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला यूज करताय, व्हॉट इज द फॉर्म्युला, पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ अ जनरेटर 1. एका जनरेटर मध्ये चेंज झालेली स्पीड आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची आहे. आफ्टर दॅट वन, चेंज इन अ पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ जनरेटर 2. दोघांनाही फॉर्म्युला सेम आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला, दॅट इज पर्सेंटेज रिएक्टन्स ऑफ अ जनरेटर 1. एक जनरेटर घेतला तर X1 कन्सिडर करा, पहिला जनरेटर घेतला. आफ्टर दॅट वन, लोड शेअर बाय दॅट जनरेटर, तुम्हाला तो अज्युम करायचा, दॅट इज X. ओके, अँड रेटिंग ऑफ अ जनरेटर विच व्हॅल्यू इज गिवन इन युअर न्यूमरिकल. लक्षात येत आहे. सेम तसंच सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. दोन इक्वेशन भेटतील, त्या दोघांना इक्वेट करा, एक व्हॅल्यू अननोन असेल ती व्हॅल्यू फाइंड आउट करा. गेटिंग माय पॉइंट. ओके, हा, सो लेट्स ट्राय आवर फर्स्ट न्यूमरिकल इज देअर. न्यूमरिकल लिहून घेण्यात वेळ घालू नका. आता आपण डायरेक्टली न्यूमरिकल सॉल्व्ह करू. यू जस्ट रीड आउट दॅट न्यूमरिकल अँड वी हॅव टू स्टार्ट आवर गिवन डेटा. ओके, हा, हे लिहून घ्या वाटलंच तर, बोर्डवरलं लिहून घ्या वाटलंच तर फॉर्म्युलेज.
ऑनलाईन स्टुडंट्स लक्षात येते का रे? कुठला? नो, बोथ रेशोज आर इक्वल इन नेचर. ओके, टोटल जनरेशन रेशो जर समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो इक्वल घ्यायचा आहे, ऍड करायचा नाहीये. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण ते बघणार आहोत. ओके, फॉर्म्युले लिहून घ्या, ते बोर्डवरले फॉर्म्युले लिहून घ्या, ऑफलाईन स्टुडंट्स ऑल्सो. ब्लर दिसायले का बोर्डवरला? बघा, चेक करा. ओके, लिटल बिट म्हणे. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडं लक्ष द्या ऑनलाईन स्टुडंट. जर बोर्डवरला जर ब्लर दिसत असेल तर तुमच्या स्क्रीनवर जी मी पीपीटी म्हणा किंवा जी स्लाइड शेअर केलेली आहे त्यामध्ये सुद्धा ते आहे जनरल. ओके, जो न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करणार आहे तो थोडाफार लवकर अंडरस्टँड व्हावा म्हणून मी तिथं दाखवतो. गरज नाही जनरली दाखवायची, आपण सॉल्व्ह तर असंही करणार आहोत. ओके, सो लेट सी अवर स्टार्ट अवर फर्स्ट न्यूमेरिकल. Okay, tell me what is the given data is here. ओके, ह्या डायग्राम वरूनच आपण गिवन डेटा लिहू. फर्स्ट वन, रेटिंग ऑफ अ फर्स्ट जनरेटर, percentage reactance, %3% and 5% is there, and the load shared by these two generators are 500 megawatt. Okay, S1, S2, 300 and 400 megawatt, X1 3, X2 5. ओके, आणि लोड काय लिहिलाय 500 मेगावॅट. सो लेट्स सी हियर, फर्स्ट वी हॅव टू अज्युम द लोड. आता आपल्याला बघा ह्यामध्ये सॉल्व्ह करत असताना लक्ष द्या इकडं सगळ्यांनी. सॉल्व्ह करत असताना जो लोड आहे 500 मेगावॅट जो लोड आहे, ओके, तो दोन जनरेटिंग स्टेशननी शेअर केलेला आहे. म्हणजे आपण एक अज्युम करू शकतो, जर आपल्याला जे इक्वली जर लोड शेअर झाला त्या दोघांमध्ये तर तो किती होईल? 250 मेगावॅट जनरेटिंग स्टेशन 1 कन्सिडर करेल, 250 मेगावॅट जनरेटिंग स्टेशन 2 कन्सिडर करेल, म्हणजे शेअर करेल जनरल. टोटल किती होणार आहे 500. मीन्स S1 प्लस S2 इज इक्वल टू 500. म्हणजे जे काही लोड शेअर होईल तो. पण तो आपल्याला एक्झॅक्टली माहित आहे का? नाही, तीच व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, फाइंड आउट करायची आहे. सो जी व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये, सो लेट अस अज्युम दॅट व्हॅल्यू. लेट अस कन्सिडर हियर, लेट assume or consider the load share by generator 1 is equal to x megawatt. आपण assume केलं load shared by the generator 1 that is x
मेगावॅट इज देअर. आता आपल्याला सेकंड फॉर्म्युला माहित आहे, पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड. ओके, किंवा आपण दोन्ही लोड शेअर झालेले आपण अज्युम करू पहिल्यांदाच. हा, आता मला सांगा, जर S1 X लोड शेअर करतोय, ओके, तर S2 ची व्हॅल्यू किती असेल? लोड शेअर बाय द जनरेटर 2. जनरेटर 2 इज इक्वल टू, बरोबर आहे, काय असेल? 500 मायनस एक्स इज देअर. 500 मायनस एक्स. लक्षात येते? म्हणजे आता ह्या एक्सच्या ठिकाणी तुम्ही जर 200 ठेवलात तर तुमची पर्टिक्युलर जनरेटर 2 ची व्हॅल्यू किती येईल? 300 येईल. 500 minus 200, that is nothing but 300. Okay, both values we have to assume there. So take a percentage change in a speed. Percentage change in a speed of generator 1 is equal to, काय आहे फॉर्म्युला? पर्सेंटेज रिएक्टन्स X1 इंटू लोड शेअर कोणाचा? 1 चा, जनरेटिंग स्टेशन 1 चा, डिवाइडेड बाय रेटिंग ऑफ दैट जनरेटर, रेटिंग ऑफ S1. ओके, जनरेटर 1 ची रेटिंग. लेट्स सी हियर, पर्सेंटेज रिएक्टन्स किती आहे हो? व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज रिएक्टन्स? टेल मी, ऑनलाइन स्टूडेंट्स. That is 3 is there. Okay, that is 3 into load share. We have to assume there generator 1 किती आहे value? X is there, 3x, divided by rating of that generator, that is how much? 300. This is the equation number 1. This is the equation number 1. Let's see, consider here change, percentage change in a speed of a generator 2. आता काय होईल? पर्सेंटेज रिएक्टन्स किती आहे जनरेटर 2 चा? 5. टेल मी, ऑनलाइन स्टूडेंट्स, that is 5 into 500 minus x. बघा, load share by the generator 2, that is 500 minus x we have to assume there. Okay, divided by how much? Rating of that second generator, that is 400. Okay, लक्षात येते? मल्टिप्लाय करून घ्या. 5 multiply with 500 and 5x, that is 2500 minus 5x divided by 400, that is equation number 2. Okay, समझते? So from equation 1 and 2, both equations are equal. ज्यावेळेस दोन जनरेटिंग स्टेशन पॅरलल मध्ये वर्क करत असतात त्यावेळेस त्यांची पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ही इक्वल राहते. म्हणजे इक्वेशन 1 and इक्वेशन 2 आर इक्वल. ओके, सो लेट्स सी हियर, आर इक्वल. 3x divided by 300 is equal to 2500 minus 5x divided by 400. दोन्ही पर्टिक्युलर व्हॅल्यूज इक्वेट करा. अननोन व्हॅल्यू x आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय दिस वन, 1200x is equal to this one 750000 minus 1500x. This x goes this side, therefore इकडे जाऊन काय होणार आहे? प्लस 1200x प्लस 1500x is equal to 75000. That is nothing but 2700x is equal to 7500.
0000. Okay, x is equal to how much the value divided by 2700. How much the value of x? 277.77 मेगावॅट. लक्षात येते? समजते जनरल? ओके, एक्स ची व्हॅल्यू आली. ओके, आता पर्टिक्युलर पर्सेंटेज चेंज काढा. एक्स ची व्हॅल्यू इथं पुट करा, पर्सेंटेज चेंज भेटेल. किंवा एक्स ची व्हॅल्यू आली ना की लगेच तुमच्या जनरेटिंग स्टेशन 2 ची व्हॅल्यू काढायची 500 मायनस एक्स. ओके, मग ते बरं इथपर्यंत लिहून घ्या वाटलंच तर. Write down that numerical. ऑनलाईन स्टुडंट्सला त्या स्लाइड्स तिथपर्यंत समजल्यात का? घेतलेलं आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 घेतलंय, ते समजलंय का? नेक्स्ट प्रॉब्लेम मी इथं दाखवतोय. लुक ॲट हिअर. आपण इथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. ओके, 277.77 मेगावॅट, दॅट इज द एक्स व्हॅल्यू इज देअर. ओके, एव्हरीवन गेटिंग दॅट व्हॅल्यू? टेल मी. आपण बोर्डवर सुद्धा दाखवतोय, न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय. जरी बोर्डवर जर दिसलं नसेल तर तुम्ही ते स्लाइड्स रेफर करा, त्यावर सुद्धा न्यूमरिकल्स आहेत. ओके, राईट डाऊन दॅट न्यूमरिकल. पण ते न्यूमरिकल सगळ्यांनी लिहून घ्यायचे, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण. फोर्थ लेक्चर कोणाचं नाही का? ओके, बोर्डवरच दिसतंय का बघू रे इथं, दाखव. ओळखू येईल का? रायटिंग मध्ये लिहिलेलं जे बोर्डवरला आहे, ओके, ते थोडं झूम इन करा, थोडं ब्लर दिसेल पण ओळखता येईल ते. न्यूमरिकल असल्यामुळे ते बोर्डचा स्पेस आपल्याला पुरत नाहीये. लिहिलं? Okay, after finding that x value, we have to find out the second value or load shared by the generator 2. Simple, that is 500 minus 277.77. How much the value? This one. किती आली व्हॅल्यू? 222.23 मेगावॅट. म्हणजे जो काही लोड शेअर केलेला आहे तुमच्या सेकंड जनरेटिंग स्टेशनना, तो पर्टिक्युलर लोड किती आहे? 22.23
हे 222.23. ओके. नंतर पर्सेंटेज चेंज इन स्पीड काढायचं आहे आता. लुक ॲट हिअर. 3 into what is the value of x? 277.77 divided by 300. How much the percentage change is there? 2.77. ओके, 2.77%. लक्षात घ्या आता, ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला पर्सेंटेज चेंज इन स्पीड ऑफ जनरेटर 1, इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट केली x ची आणि तुम्हाला व्हॅल्यू भेटली 2.77. जर तुम्ही x ची व्हॅल्यू तुमच्या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलात तरी व्हॅल्यू सेमच भेटते. ओके, 2.77च भेटतं. कारण आपण काय म्हणलंय, बोथ व्हॅल्यूज आर इक्वल. इफ यू पुट दॅट व्हॅल्यू इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन, ओके, ह्या इक्वेशन मध्ये, ह्या सेकंड इक्वेशन, एवढ्याच इक्वेशन मध्ये जरी पुट केला x ची व्हॅल्यू तरी तुम्हाला व्हॅल्यू 2.77च भेटते. आणि जर भेटत नसेल तर तुम्ही कुठतरी चुकलात. जर तुमच्या दोन्ही व्हॅल्यूज ह्या सेम आल्या, percentage change in a speed of generator 1 and generator 2 both are same, then that particular numerical is correct only. ओके, बघा वाटलंच तर तुम्ही न्यूमरिकल मध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून बघा, कॅल्सी मध्ये सेम व्हॅल्यू येते का 2.77. इक्वेशन नंबर 2 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करून बघा, व्हॅल्यू तुमची पर्टिक्युलर सेम येते का, चेक करा. आफ्टर दॅट वन बघा आता, पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड ऑफ जनरेटर 1 अँड जनरेटर 2 इज 2.77, बट बोथ आर इक्वल. दोन्ही इक्वल आहेत. मग आपल्याला एकाच जर समजा ड्रॉ करायचं असेल, पर्सेंटेज चेंज इन अ स्पीड, ओके, ऑफ जनरेटर, of both generators is equal to that particular value divided by 2 is there. कारण ते दोघंही काय करतायत, इक्वल शेअर करतायत आता. कारण दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या काय आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे तुम्हाला 2.77 किंवा तुम्हाला असे म्हणता येतं जनरली, एक मिनिट, इक्वल इफेक्ट, ड्यू टू द इक्वल इफेक्ट म्हणा. इक्वल इफेक्ट is given by percentage change in a speed divided by 2. 2.77 divided by 2, how much? 1.38. that is hertz. एवढी फ्रिक्वेन्सी तुमची काय झाली, इन्क्रीज झाली. लक्षात येतंय, समजतंय जनरल. अँड increase in frequency, ओके, म्हणजे तुमची रेटेड increased frequency is given by rated frequency plus this one, ओके, म्हणजे काय, इक्वल इफेक्ट. बघा रेटेड फ्रिक्वेन्सी किती होती, 50 plus 1.38, how much the increased frequency, 51.38 hertz. that is the final change in a frequency. हे आपण एक्स्ट्रा सॉल्व्ह केलेलं आहे. आपल्याला न्यूमरिकल मध्ये फक्त चेंज ड्रॉ करायला सांगितलेला होता, ओके, चेंज काढायला सांगितलेला होता, चेंज इन अ फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलेलं होतं, इथपर्यंतच काढा. न्यूमरिकल मध्ये जर समजा तुम्हाला सांगितलं चेंज इन अ फ्रिक्वेन्सी काढा म्हणून, तर इथपर्यंतच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. इन्क्रीज्ड फ्रिक्वेन्सी काढा म्हणलं तर यू हॅव टू ऍड दॅट फ्रिक्वेन्सी ओनली. 50 hertz plus 1.38, that is nothing but the increased frequency. Next step तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, बघा आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. Equal effect of both generator is having a 1.38 hertz, okay, and increased speed, that is nothing but the frequency. Increase in a frequency we have to given here 51.38 hertz. म्हणजे इथं जे प्रॉब्लेम दिलेला आहे त्याप्रमाणे आपण आन्सर काढलं. ओके, लक्षात येतंय. आता फक्त इथं बघा, हे पर्टिक्युलर तो सॅटिस्फाय करतोय का.
ऑन द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, न्यूमेरिकल जर तुम्ही लक्ष दिलात न्यूमेरिकल मध्ये, जनरेटर 1 ची रेटिंग जास्त आहे, लोड इक्वल जो शेअर केलेला आहे, का जनरेटर 2 ची जास्त आहे? टेल मी. म्हणजे तुमची रेटिंग ही काय होतीये? कमी होते. सेकंड जनरेटिंग स्टेशनला काय होतीये? कमी होतीये. म्हणजे तुमचा लोड हा काय होतोय? कमी होतोय. इफ द लोड इज डिक्रीजेस, इफ द लोड इज डिक्रीजेस, इफ द लोड इज डिक्रीजेस, स्पीड इज इन्क्रीजेस. कशामुळं? बघा, स्पीड इन्क्रीज झाली, कितीनं झालेली आहे? ओके, 2.77% ना इन्क्रीज झाली. डिक्रीज म्हणलं असतं तर इथं पर्टिक्युलर मायनस आला असतं. लक्षात येत आहे? कधी डिक्रीज म्हणायचं? इथं मायनस आल्यानंतर. आणि ते मायनस कधी येईल? ज्यावेळेस तुमची व्हॅल्यू जनरेटिंग स्टेशन 1 ची जी काही लोड शेअर केलेला आहे ती व्हॅल्यू 2 ची व्हॅल्यू ग्रेटर असेल 1 पेक्षा, त्यावेळेस ते आपोआप मायनस येतं. आफ्टर दॅट मग तुमची पर्टिक्युलर स्पीड इन्क्रीज झाली, म्हणजे त्याचा इफेक्ट कुठं झाला? फ्रिक्वेन्सी मध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा काय झाली? इन्क्रीज झाली. फ्रिक्वेन्सी सुद्धा काय झाली? इन्क्रीज झाली. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर नुसतं आन्सर काढणं महत्वाचं नाहीये. इट इज नॉट इम्पॉर्टंट. आन्सर कोणीही काढतं, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा, आन्सर भेटतं तुम्हाला. पण तुम्ही जे थेरॉटिकल शिकलात त्या थेरॉटिकल पार्टला जर तुम्ही न्यूमेरिकल सोबत रिलेट केलात तर ते इझिली अंडरस्टँड होतो, थेरॉटिकल पार्ट सुद्धा. समजतंय? आपण तेच सांगतोय. आपण आतापर्यंत तेच म्हणलं होतं, ज्यावेळेस लोड वाढला, वेन वी इन्क्रीज द लोड, ओके, त्यावेळेस तुमची स्पीड ही काय होते? डिक्रीज होते. लक्षात येते? किंवा तुमचा लोड कमी झाला तर स्पीड ही काय होते? इन्क्रीज होते. आणि स्पीड इन्क्रीज झाली म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी काय झाली? इन्क्रीज झाली. लक्षात येते? समजतं जनरल? फॉर्म्युल्यानं सुद्धा ते आन्सर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. NS is equal to 120 F upon P. Okay, if the frequency increases, speed is increases, frequency decreases, speed is also decreases. तेही आपण तसंही सांगू शकतो. लक्षात येते? गेटिंग माय पॉइंट? एव्हरीवन, ऑनलाईन अँड ऑफलाईन बोथ वन्स. समजतंय? बघा, आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्यावरून आपल्याला तेही लक्षात यायला पाहिजे. रिलेशन, what is the relation between load, speed and frequency? These three are related to each other. Okay, you have to take a screenshot of next problem and you have to solve that problem and tell me the answer. What is the answer of your this next problem? You have to take a screenshot of this screen. Okay, उद्या मला त्याचा आन्सर सांगायचा आहे. सेम प्रॉब्लेम आहे. अटेंडन्सची लिंक शेअर करतोय. तर दुसऱ्याच्या लिंक वरून, ओके, जे कोणी जॉईन असतील त्यांच्या लिंक वरून सुद्धा अटेंडन्स देऊ शकता. रोल नंबर फक्त तुमचा चूज करा तिथे.